नेमकी घटना काय झाली आणि कसा आपण आरोप शकतो? डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो नदी पात्रावरती झेडब्रिज आहे, त्या झेडब्रिजवरती 10 एप्रिलला पहाटे 4:45च्या सुमारास नागेश पाटील आणि त्याची एक बहीण जे CAचा प्रिपरेशन करण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत, ते मॉर्निंग वॉकला गेलेले होते. ते मॉर्निंग वॉक करत असताना एक ॲक्सेस जी 2 व्हीलर आहे त्याच्यावरती 2 अनोळखी तरुण आले. त्यांनी यांना शस्त्राचा धाक दाखवला आणि धाक दाखवून तुमच्याकडे काही पैसे असतील तर ते आम्हाला द्या असं म्हटलं. तरी मॉर्निंग वॉकला गेलेले असल्यामुळे यांच्याकडे रोख स्वरूपात काही पैसे नव्हते. मग त्यांनी ज्याने धाक दाखवला त्याने स्कॅनरवरती पैशाची मागणी केली. मग यांनी भीतीपोटी त्याला 1000 रुपये त्या स्कॅनरवरती ट्रान्सफर केले आणि ते निघून गेले. मग आमच्याकडे जेव्हा तक्रार देण्यासाठी आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि मग जो प्राप्त पुरावा होता टेक्निकल एव्हिडन्स स्कॅनर, त्याच्या आधारे तपासाला सुरुवात केली. परंतु ते अकाउंट ज्यांनी चोरी केली त्यांचं नव्हतं. ते अकाउंट पुण्यातील सुद्धा नव्हतं, ते रत्नागिरीतील एका महिलेचं होतं. मग आम्ही जे काही प्राप्त टेक्निकल पुरावे आहेत त्याच्या आधारे त्याचं ॲनालिसिस केलं आणि मग जे खरे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला 12 तासाच्या आत पोहोचण्यामध्ये यश आलेलं आहे. आता दोन्हीही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. त्यांची नावं निखिल जाधव जनता वसाहत आणि ओंकार गरुड गंजपेठ अशी दोघांची नावं आहेत. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि गुन्ह्यात वापरलेली 2 व्हीलर आणि जी घेतलेली कॅश आहे हे सगळं त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेलं आहे. या दोघांकडून आणखी काही गुन्हे घडले असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेही आमचा तपास सुरू आहे आणि त्यांचा पूर्वाभिलेख पण तपासलेला आहे. पूर्वीचे काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल असल्याचे दिसून येत नाहीये, परंतु आणखी काही गुन्हे केले असतील तर त्याचा तपास चालू आहे. मी थोडक्यात छोटी रक्कम हिसकावून पळून जाणे असा एक मूळ असण्याची शक्यता आहे की छोटी रक्कम जर आपण घेतली तर कदाचित कोणी तक्रार केली नाही तर आपण सेफ असू शकतो. पण आपण असं काही आवाहन करायला का की अशा छोट्या रकमांची काही गुन्हे झाले असेल नागरिकांनी तुमच्याकडे 100% अशा पद्धतीने जर कोणी धाक दाखवून शस्त्राचा धाक दाखवून किंवा जबरदस्ती करून कोणाकडनं स्कॅनरवरती किंवा रोख स्वरूपात छोट्या मोठ्या रकमा जरी स्वीकारल्या असतील तरी त्यांनी आमच्यापर्यंत येऊन त्या घटनेचं रिपोर्टिंग करावं, म्हणजे आम्हाला आणखी सखोल तपास करण्यात त्याच्यात मदत होईल निश्चितच.